खरेदी आपली खरेदी। कोपरगावच्या स्थानिक बाजारपेठेला चालना देण्यासाठी व कोपरगावकरांनी स्थानिक बाजारपेठेतूनच वस्तू खरेदी कराव्या या हेतून आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या संकल्पनेतून आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे। सदर संकल्पनेची सुरुवात आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांनी शहरातील विविध दुकानात जात विविध वस्तू खरेदी करत स्वतःपासून केली आहे। कोपरगावच्या स्थानिक बाजारपेठेला चालना देण्यासाठी आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांनी कृष्णाई मंगल कार्यालयात शहरातील विविध क्षेत्रातील स्थानिक व्यापारी दुकान यांच्यासोबत आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये या संकल्पनेतून संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। यावेळी व्यापारी दुकानदार यांनी विविध समस्या अडीअडचणी आमदार आशुतोष काळे यांच्यासमोर मांडल्या असून आमदार काळे यांनी त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलंय। दरम्यान कोपरगाव बस स्थानकात मोठे सुसज्ज व्यापारी संकुल होऊ शकत होते अशी खंत आमदार आशुतोष काळे यांनी व्यापाऱ्यांसमोर व्यक्त करत ते व्यापारी संकुल झाले असते तर कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास मदत झाली असती असं मत आमदार काळे यांनी यावेळी व्यक्त केलंय। यावेळी आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांनी सर्व कोपरगावकरांना छोट्यातील छोट्या वस्तू कोपरगावातील स्थानिक दुकानदारांकडून खरेदी कराव्या असं आवाहन केलंय। नागरिकांना आवाहन केल्यानंतर स्वतः आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांनी दुचाकीवरून शहरातील विविध दुकानात जाऊन विविध वस्तूंची खरेदी करत आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये या संकल्पनेची सुरुवात स्वतःपासून केली आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांनी दाबेली खाण्याचा आनंदही घेतला आहे। या उपक्रमाला आज या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी आणि तसेच आपल्या कोपरगाव शहरात आणि परिसरामध्ये असलेल्या व्यापाऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील या जाणून घेण्यासाठी हा संवाद आयोजित केलेला होता। अनेक अडचणी व्यापारामध्ये ज्या काही असतील आहेत अशा सर्व या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी केला। तर त्या अडचणी सोडवण्यासाठी अजून त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याचा विचार करून त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे। तसेच आजच्या दिवसापासून सर्व नागरिकांना माझी विनंती की आपण आता या सर्व सणासुदीच्या काळामध्ये आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांकडनं या ठिकाणी आपल्या सणासुदीच्या वस्तू या ठिकाणी विकत घ्याव्या अशी विनंती या निमित्ताने करतो। आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना आपण प्राधान्य दिल्यामुळे आपल्या सर्व जे काही अर्थकारण आहे किंवा जो काही आपला तालुक्यातला पैसा आपल्या तालुक्यातल्या व्यापाऱ्यांकडेच राहील, त्यांना अजून बळकटी मिळेल आणि अजून ते नवीन उपक्रम याच्यामधून करू शकतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। आपण सर्वांनी आपल्या ज्या काही परिसरामध्ये आपल्याला जवळ असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी आपण जात आहे, काही अडचणी आपल्याला देखील आहे का आपल्या मेन रोडचं काम रखडलेलं आहे किंवा होण्याचं बाकी आहे, तर येत्या काळामध्ये सर्व रोड्स पूर्ण कसे होतील आणि आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी येणं सोपं कसं होईल यासाठी देखील माझे प्रयत्न आहे। त्याही बाबतीमध्ये आपण सर्वांनी विचार करावा आणि शहरामध्ये खरेदी करायला यावं एवढी विनंती करतो। धन्यवाद। चर्चा करून एक अडचणी म्हणजे एक अडचण कशी सोडवता येईल याचा तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि काही आपल्याला व्यापाऱ्यांना मी तशी विनंती पण केली काय काळानुरूप आपण थोडं बदल आपल्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे। पारंपरिक पद्धतीने न जाता काही सोशल मीडियाची जोड जर आपल्याला त्याला देता आली किंवा काही अजून ऑनलाईन ॲप जर शक्य काही लोकांना असेल ते करता आलं तर निश्चितपणे आपण ते केलं पाहिजे, जेणेकरून व्यवसाय करत असताना आपण सेवा जर ग्राहकांना दिली तर तो ग्राहक आपल्याशी प्रामाणिक राहतो। आपल्याला कुठली गरज लागली तर आपल्याला तो विचारतो, आपल्याला सांगतो, तर आपण त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे अशी विनंती देखील मी आपल्या सर्व व्यापारी बांधवांना केलेली आहे। आता लोकांची भावना असते का मेन रोडला गाळा घेतला तरच व्यवसाय होतो, पण आता जसं जसं गाव वाढेल आणि लोकांना जसं सोयीचं होईल ज्या ज्या ठिकाणी जायला, ते मग सगळेच लोक मेन रोडला जाणार नाही। आता त्या पद्धतीने आपण सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। तशा सुविधा उपलब्ध जर झाल्या व्यापाऱ्यांना
तर सगळे लोक मेन रोडला जायचा प्रयत्न करणार नाही. आणि म्हणून नगरपालिकेला निधी उपलब्ध करून दिलेला आहे व्यापारी संकुल उभारायला. अजूनही बस डेपो असेल तिथे करून दिलेलं आहे. आणि अजून देखील व्यापारी संकुल कसे उभारले जाऊ शकतील जेणेकरून ठिकठिकाणी व्यापार करायला जागा उपलब्ध होतील. तसं जर जागा उपलब्ध चांगल्या झाल्या आणि कमी दरामध्ये झाल्या तर त्या ठिकाणी व्यापारी आपल्या व्यवसायाला सुरुवात करतील आणि त्या ठिकाणी ग्राहक जातील. सगळेच लोक मेन रोडला जाणार नाही. मग तर एक पर्याय व्यवस्था जर झाली आणि तिथं त्यांना व्यवसाय करायला सोपं झालं किंवा तिथे धंदा व्हायला लागला, सगळे लोक त्या ठिकाणी जातील. त्याच्यामुळे त्यांना मेन रोडवर बसायची गरज पडणार नाही. त्यांना पर्याय व्यवस्था झाली पाहिजे तर ते सगळं होईल. कसे त्यावेळेस व्यापारी संकुल बसस्टँडच्या समोर जर झालं असतं संगमनेरच्या धर्तीवर तर एक चांगली त्या परिसराला चालना देण्याचं काम झालं असतं. आता ते झालं नाही. आता त्याला ते दुर्दैवच म्हणायचं आपलं. परंतु बस डेपोच्या ज्या काही बाजूला आपण पाहतोय का दक्षिणेला रोड आहे, आपण तिथे बस डेपोमध्ये व्यापारी संकुल मंजूर करून आलेलं त्याचं काम लवकर चालू होईल. तर तसं जर बस स्टँडला झालं असतं तर ते योग्य झालं असतं असं मला वाटतं. ते खंत आहे मनामध्ये. एकच आव्हान आहे की आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये या हॅशटॅगमध्येच ॲक्च्युली सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. थोडा मोठा आहे पण पूर्ण मेसेज जावं म्हणून हे आहे. तर आपल्याला प्रत्येकालाच विनंती आहे की आपल्या लहान मुलांचं असेल, आपल्या सामान घरातील आता फराळ बनवायचं सामान असेल, पूजागृहीचं सामान असेल, आपले कपडे असतील, दसरा म्हणलं दिवाळी म्हणलं की आपण प्रत्येकजण ते नाही म्हणलं तरी आपण ते घेतोच. आणि म्हणून मला एकच रिक्वेस्ट आहे प्रत्येकाकडे की ते आपण आपल्याच कोपरगावातील व्यापाऱ्यांकडून घ्यावं. ते आपापल्या छोट्या ग्रामीण भागातील व्यापारी असतील किंवा शहरातले व्यापारी असतील, कुणाकडूनही घ्या पण आपल्या कोपरगावातीलच लोकांकडून आपण घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं जे मी आधी देखील बोलले की आपल्यालाच आपली मानसिकता बदलावं लागेल की मीच माझ्या कोपरगावमधून घेतलं तर आपोआप माझे मुलं घेतील, माझ्या आजूबाजूतील मैत्रिणी घेतील आणि सर्वजण घेतील. आणि म्हणून आज मी दादा आम्ही दोघंही आमच्या परिवारातील जे काय सामान या दसऱ्यासाठी असेल दिवाळीसाठी जे काय लागणार आहे ते देखील आम्ही आजपासून कोपरगाव म्हणजे याच्या अगोदरही घेत होतो. असं काही नवीन काही म्हणजे वेगळं काय नाही आहे. फक्त एक मानसिकता आपल्याला लोकांची बदलायची आहे. आणि आपण प्रत्येक जणांनी म्हटलं पाहिजे की माझ्या कोपरगावमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात आणि खूप छान मिळतात. आणि म्हणून आपण सर्वांनीच येत्या दसरा असेल दिवाळी असेल आणि पूर्ण वर्षच ॲक्च्युली मला म्हणायचं आहे की आपण आपल्या जे काय लहान मोठ्या गोष्टी असतील अक्षरशः म्हणजे किराणा असेल किंवा गाडी जरी घ्यायची असेल किंवा एखादी बाईक घ्यायची असेल काही जरी असेल तर ते देखील आपण आपल्या कोपरगावमधूनच घ्यावे अशीच माझी एक छोटीशी रिक्वेस्ट प्रत्येकाला असेल. आणि आपण ती नक्की घ्याल. आणि एक छोटासा पेज आपण बनवणार आहे, इंस्टाग्रामवर असेल, व्हॉट्सॲपवर देखील असणार आहे. आणि त्यामध्ये आपण सर्वांनी आपण जे छोट्या व्यापाऱ्यांकडून घेतलं असेल, छोट्या दुकानातून घेतलं असेल, कोपरगावातून घेतलं असेल ते आपण फोटो काढून त्याला स्टिकर जे काही आपला हॅशटॅग आहे ते लावून आपण जास्तीत जास्त पसरवण्याचा सर्वांनाच विनंती आहे की आपण करावा. स्पेशली यंगस्टर्सला माझी खूप विनंती आहे की ऑनलाईन मान्य आहे सगळ्या गोष्टी मिळतात पण त्याच गोष्टी आपल्या कोपरगावमध्ये देखील मिळतात. आणि म्हणून आपल्याला आपलं कोपरगाव जर समृद्ध करायचं असेल फक्त मी मोठा असं म्हणून चालत नाही. आपण आपल्याबरोबर सगळे मोठे घेऊन चाललो तर आपण मोठे होऊ. आणि म्हणून ही संकल्पना दादांची आहे, आमची सर्वांचीच आहे. आणि हे सर्वच यंग मुलं आज आपण बघतोय की कोपरगावमध्ये थांबलेत. खूप मुलं बाहेर जातात, शिकतात, बाहेरच सेटल होतात. पण हे मुलांना यांनी पाहिलेले जे स्वप्न आहे की आम्ही कोपरगावातीलच व्यासपीठ व्यापारी बनून आम्ही आमचं जे काय व्यवसाय आहे तो करणार आहे. आणि यांच्यासाठी आपल्याला सर्वांनी मला असं वाटतं की आपल्या पुढच्या पिढीसाठी या यंगस्टर्ससाठी आणि सर्वच जे व्यापारी आहे यांच्या सर्वांसाठी आपण सर्वांनी हा जो प्रकल्प आहे आपण सर्वजण सक्सेसफुल करू. आणि इथून पुढे आपण सर्वच जण कोपरगावमधूनच आपली खरेदी करू एवढंच मी इथं म्हणेल. धन्यवाद. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.